ठाणे महानगरपालिका मुख्यालयात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात SIR संदर्भात महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला. या बैठकीस ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ, मनपा अधिकारी, महापौर शर्मिला पिपोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदारे, विरोधी पक्षनेते शानू पठाण तसेच सर्वपक्षीय नगरसेवक आणि राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी SIR कार्यक्रमाची सविस्तर माहिती देत सांगितले की ठाणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये या प्रक्रियेची सुरुवात झाली असून देशातील इतर राज्यांमध्येही हा उपक्रम राबवण्यात आला आहे. मतदार यादी वेळोवेळी अद्ययावत करणे कायद्यानुसार आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मतदार होण्यासाठी संबंधित व्यक्तीचे वय 18 वर्ष पूर्ण असणं, तो संबंधित मतदारसंघाचा रहिवासी असणं आणि कायद्यानुसार अपात्र नसणं आवश्यक आहे. 1954 ते 2001 या कालावधीत 8 वेळा SIR प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र मागील सुमारे 23 वर्षांपासून ही प्रक्रिया झाली नव्हती. दरम्यानच्या काळात मतदार यादीत मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले. यावेळी स्थलांतर, दुबार नोंदणी, मृत मतदारांची नावे कायम राहणं आणि अभारतीय नागरिकांची चुकीची नोंद यांसारख्या समस्या समोर आल्या. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून SIR प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्यात आला. मतदार यादीमध्ये बदल होणार आहे. काही नावं जी आहेत ती दुबार आहेत, ही सुद्धा हटणार आहेत. SIR ची मोठी मोहीम जी आहे ती सरकारच्या माध्यमातून राबवली जाते. आपण देखील नगरसेवकांची बैठक घेतली होती. बैठकीमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे? भारत निवडणूक आयोग याच्या माध्यमातून स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे SIR ची जी कारवाई आहे ती 2002च्या मतदार यादीच्या आधारावरती आता करण्यात येत आहे. 2002 पर्यंत 8 वेळा SIR झाला होता आणि हा 9वा SIR सध्या आपण इलेक्शन कमिशनने हातात घेतलेला आहे. काही राज्यांमध्ये SIR ची कारवाई झाली आहे. त्याच पद्धतीने येत्या काळामध्ये इलेक्शन कमिशन जसं अनाऊन्स करेल त्यानुसार महाराष्ट्रामध्ये देखील SIR हा पूर्णपणे चालू होईल. त्याच्या अगोदर जी पूर्वतयारी लागते जी मॅपिंग, तर ती सध्या मॅपिंग सुरू आहे, ज्यामध्ये 2002चे मतदार त्याच पद्धतीनं जे 2002 नंतर जरी मतदार झाले असतील परंतु त्यांचे आई वडील आजी आजोबा यांच्यापैकी कोणाशी एकाशी मॅप करून आता आपण मॅपिंगची एक्सरसाइज त्यामध्ये करतो आणि ही मॅपिंगच्या अनुषंगाने आपल्या शहरी भागामध्ये बरीचशी मतदारांची संख्या वाढलेली आहे. 2002 मध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आताचा जर पालघर जिल्हा वजा केला तर जो आताचा ठाणे जिल्हा आपला आहे तर त्याच्यामध्ये 39 लाख मतदार होते आणि आज रोजी या 39 लाख मतदारांमध्ये वाढ होऊन साधारणतः 75 ते 76 लक्षापर्यंत हे मतदार आपल्याकडे ठाणे जिल्ह्यामध्ये होत आहेत. तर ही वाढ बघता आणि शहरी भाग बघता SIRचं काम चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी सर्व पक्षीय नगरसेवक नगरसेविका इथे आज उपस्थित होते. सन्माननीय महापौर, उपमहापौर, त्याच पद्धतीने सर्व पदाधिकारी महापालिकेचे इथे आज बैठकीला उपस्थित होते. सर्व महापालिकेचे अधिकारी जे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम करतायत, मतदार नोंदणी अधिकारी, काही BLO सुपरवायझर, BLO यांनाही इथं आज बोलवण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने एक चांगल्या प्रकारचं चर्चासत्र इथे झालं, ज्यामध्ये सर्व नगरसेवक नगरसेविका यांना माहिती देण्यात आली. त्याच पद्धतीने काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्या पद्धतीने त्याची उत्तरं देण्यात आली. ज्या प्रशासनाला अपेक्षा आहेत त्या देखील त्यांना सांगण्यात आल्या, ज्यामध्ये BLA's अपॉइंटमेंट म्हणजे बूथ लेवल एजंट जे असतात पॉलिटिकल पार्टीचे ते सर्व पक्षांनी नेमावे, जेणेकरून BLOना देखील याच्यामध्ये सहकार्य होईल. घरोघरी जाताना, हाऊस टू हाऊस सर्वे करताना तिथे फॅमिलीज असतील तर ते देखील BLO जर नवीन अपॉइंटेड असतील किंवा काही जणांना तिथल्या एरियाचा अनुभव नसेल तर त्यांना देखील त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं सहकार्य होईल. त्या अनुषंगाने त्या जिल्हाधिकारी म्हणून मी त्या सर्वांना आवाहन केलं की आपण BLAची अपॉइंटमेंट करावी. कधीपर्यंत मुदत दिलेली आहे नाही, हा असतो तो इलेक्शन कमिशन कंडक्ट करतो. तर इलेक्शन कमिशनने आणखीन अशी ठराविक मुदत नाही दिलेली आहे. जी इलेक्शन कमिशन SIR अनाऊन्स करतं त्याच्या अगोदर जी मॅपिंग करायला सांगतं तर ती मॅपिंग सद्यस्थितीमध्ये चालू आहे
आणि ती जशी काही ठराविक टक्केवारीपर्यंत जाईल पूर्ण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, तर त्यानंतर SIR अनाऊन्स होतो. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मॅपिंगचं पर्सेंटेज कमी राहू नये याकरिता आज ही बैठक आयोजित करण्यात आली. आता किती% मॅपिंग झालेलं आहे आपल्याकडे? आता जिल्ह्याचा विचार केला तर आपण 34-34% मॅपिंग आपलं झालेलं आहे. आणि आपलं अपेक्षा ही आहे किंवा आपलं उद्दिष्ट आहे की 80% 85% पर्यंत किमान आपल्याकडे मॅपिंग व्हावी. तर एसआर बाबतीत लोकप्रतिनिधींना सजग करण्यात आलेला आहे, मात्र नागरिकांमध्ये सजगता यावी यासाठी काय आव्हान आपल्या माध्यमातून असणार आहे? जिल्हाधिकारी म्हणून मी सर्व महापालिकांना भेटी देतोय आणि महापालिकेकडे जे प्रसार माध्यम असतील त्यांना प्रचाराची जी संधी असतात त्याचाही वापर करण्याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा केलेली आहे. ज्यामध्ये घंटागाडी असतील, फ्लेक्स बॅनर्सचे बरेचसे महापालिकेच्या जागा असतात जिथे ते याला प्रचार प्रसिद्धी देऊ शकतात. टॅक्सच्या कलेक्शनमध्ये त्यांचे सॉफ्टवेअर्स असतात ज्यामध्ये ते पुश मेसेजेस पाठवतात. तर तेही एक टाईप मेसेज जो आहे एक ठराविक त्याचा मेसेज आम्ही त्यांना देतो आणि तो मेसेज मतदारांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचवा अशी आम्ही महापालिकांना विनंती केली आहे. यासोबत सोशल मीडिया आणि बाकीचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याचाही वापर चालू आहे. महापालिकेचं लोकांशी संपर्क हा जास्ती असतो, त्या अनुषंगाने महापालिकेच्या सर्व ज्या प्रचार प्रसाराच्या माध्यमं आहेत, जी काही त्यांच्याकडे पर्याय आहेत त्याचा वापर करण्याबाबत आम्ही तशी महापालिका सर्व विनंती केली आहे. सर, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की खासदारकी निवडणूक असो किंवा आमदारकी निवडणुकीमध्ये अनेक लोकप्रतिनिधींनी आरोप केला होता की दुबार मतदान सर्वात जास्त आहे, त्यावर वगळण्यात यावी. ते जर कशा पद्धतीने त्यांना कशा पद्धतीने काढण्यात येईल आणि अनेक वेळा बिळ जो आहे ते टीचर्स या ठिकाणी नेमण्यात येतात, तर त्या टीचर्स पर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीने हे सर्व कार्य केलं जाणार आहे? आपल्याकडे शहरी भागामध्ये BLOचं काम काही ठिकाणी कमी होतं, परंतु आता चांगली सुधारणा त्याच्यामध्ये झाली आहे. सर्व ठिकाणी महापालिकांनी अलीकडच्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे सहकार्य याच्यामध्ये केलेलं आहे. त्या अनुषंगाने BLOचं काम वाढलेलं आहे. दुबार मतदार यादीमध्ये दुबार नाव असण्याच्या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनने DSE आणि PSE म्हणजे डेमोग्राफिकली सिमिलर एंट्री एकाच नावाचे 2 व्यक्ती असे आयडेंटिफाय सॉफ्टवेअर मधून करून दिलेले आहेत. त्यामध्ये मग एका यादी भागामध्ये असतील किंवा एका विधानसभा क्षेत्रात असतील किंवा वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये विदिन डिस्ट्रिक्ट किंवा बाहेरच्या डिस्ट्रिक्टमध्ये असं देखील त्याच्यामध्ये ते फिल्टर करून ती यादी दिली आहे आणि ती यादी आपण BLOना दिली आहे. त्या अनुषंगाने त्यांचं ज्या 2 जर ठिकाणी नाव असेल तर कोणत्या ठिकाणी ठेवायचं हे त्या मतदाराकडून घेऊन दुसरीकडचं नाव फॉर्म 7 भरून ते डिलीट करण्यात